उकी मठ करून आता आपण निघालेलो आहोत रायन्सीकडे. रायन्सीकडे आपला आता पुढील मुक्काम राहणार आहे आणि रायन्सीपासून आपण मध्यमहेश्वर या ठिकाणी पायी प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तसं पाहता रायन्सीकडे जाण्यासाठीचा रस्ता हा सध्या तरी तुम्हाला चांगला दिसत असला तरी पुढे मात्र फार हार्ड आहे, तसं आपण बघणारच आहोत. रायन्सीवरून आपला पायी प्रवास सुरू होणार आहे. रायन्सीपर्यंत आता आपण निघालेलो आहोत. बड़ी उनकी क्या आजम को जो रूम बुक करना था आज के लिए मैं अभी क्या रांची छोड़ के जब मैं चालू उतरना चालू करूँगा ना और एक मारूंगा रांची में आने के बाद छोड़ूंगा हाँ दोनों बोला बड़ी वन टू है बड़ी बस रायन्सीकडे जाताना निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण बघू शकता. एकदम सुंदर असं वातावरण, रस्ता अगदी अरुंद. सिंगल रोड, डबल गाडी आल्यानंतर फार कधी गाडी आणणारी झाडे, त्यांची छोटी छोटी गार्डन्स पाठीवर बघू शकता आपण. मध्यमहेश्वर 25 किलोमीटर, रायन्सी 7 किलोमीटर. रायन्सी येथे आपली गाडी पार्किंग राहणार आणि तिथून आपण पायी प्रवासास सुरुवात करणार आहोत. भेटूया आता पायी प्रवासाची सुरुवात केल्यानंतर. मित्रांनो, माझ्या शेवटी आपण रायन्सी या ठिकाणी आलेलो आहोत. आपण बघू शकता रायन्सी इस्टिकेशन स्टोअर या ठिकाणी आलेलो आहोत आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आपली गाडी या ठिकाणी पार्क झालेली आहे. तिथून आपण पुढे ज्या ठिकाणी पायी प्रवासाला सुरुवात करायची आहे त्या ठिकाणी जाणार आहोत. तिथे गेल्यानंतर आपण तशी शूटिंग घेऊच. निसर्गरम्य वातावरणाचा आपण आस्वाद घेऊ शकता. सुंदर असं ठिकाण. आता आपण मध्यमहेश्वरची ट्रॅकिंग सुरू केलेली आहे आणि या ट्रॅकिंगला फार अवघड असते, बघू शकता आपण. वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेप्स, पायऱ्याने खाली उतरायचं. मध्यमहेश्वरचा रस्ता, त्या रस्त्याने आपण चालताना बघू शकता. फारसा पायी चालण्यासाठी फारसा अवघड नाहीये. आपल्याला प्रवासी दिसू शकतात बघा. किलोमीटर इथून अंतर आहे. चला तर मग हे मध्यमहेश्वरचं वातावरण आहे एकदम निसर्गरम्य. आपण बघू शकता आता मध्यमहेश्वर जाण्यासाठी आम्हाला संपूर्ण हा रस्ता खाली उतरावा लागणार आहे. अगदी त्या नदीपासून नंतर परत वरती तुम्हाला मी दाखवतो झूम करून समोरचा रस्ता. तिथून परत वर चढायला सुरुवात करायची आहे आणि या समोरच्या डोंगरावर जायचं आहे. खाली वाहती नदी मधुगंगा, इकडे दर्या, डोंगर, खोरे. वरती बघू शकता किती झाडी आहे. मध्यमहेश्वर जाताना या ठिकाणी मधुगंगा आपल्याला दिसत आहे. मधुगंगेच्या किनाऱ्याने आपण चालत आहोत आणि पुढे एक छोटंसं गाव आपल्याला दिसतंय. मध्यमहेश्वर जातानाच्या रस्त्याची मजा घेत असताना ट्रेकिंग सुंदरपैकी
समोरचा नजारा सुद्धा तुम्ही बघू शकता. झाडे वेली, पशु पक्षी, अगदी नॅचरल. निसर्गाच्या सानिध्यात मंदिर पर्यंत आलेलो आहे. तिथून पुढे मध्यमेश्वर 11.5 किलोमीटर बाकी आहे. बघू शकता ते मातेचं मंदिर. सुंदर असं मंदिर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि इथून पुढचा प्रवास आपला सुरू झालेला आहे. बघा हे नदी आणि त्या ठिकाणचा पुढचा ट्रॅक. आता मध्यमेश्वरच्या रस्त्याने लागताना बुढे केदार यांचं मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्याला बुढे केदार म्हटलं जातं. गोंडार गाव आहे, गोंडार गावामध्ये आहे. आणि आता पुढील प्रवास जे बरेचसे होमस्टे पण आहेत. भरपूर छान छान सुविधा आहे, काही तयारी चालू आहे. त्यानंतर पुढील रस्ता आम्ही सुरुवात करत आहोत. आपण बघू शकता अत्यंत अवघड असा रस्ता. आपण बघू शकता या ठिकाणी काही मुलं मुक्कामाची सोय करत आहेत. या ठिकाणी टेंट सुद्धा व्यवस्था आहे मध्यमेश्वर या ठिकाणी. आणि लाकडी पूल सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. आता आमचा मुक्काम नेचर नेक्स्ट इको रेस्टॉरंट या ठिकाणी आहे. ही आमची एंट्रन्स आणि अगदी निसर्गाच्या सानिध्यात आमचा आज मुक्काम आहे. बघू शकता आम्ही आता मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तर असं ठिकाण. आणि आम्ही या ठिकाणी आता राहणार आहोत. टेंट पण आहे आणि सगळे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. नमस्ते. हे रेस्टॉरंट या ठिकाणी आपली सोय होणार आहे. टेंटची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि सुंदर वातावरणामध्ये आपलं स्वागत सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. नदीच्या अक्षरशः सुपर गार्डन या ठिकाणी बनवलेलं आहे. आणि या गार्डन बरोबर नदीच्या किनाऱ्यावर या ठिकाणी सोय भारी आहे. सुंदर असं ठिकाण. हे नदीच्या अक्षरशः किनाऱ्यावर सुंदर व्यवस्था असलेलं ते आहे मालक. आणि गार्डन पण छोटंसं बनवलेलं आहे. एंट्रन्सला व्हाईट पत्थरला त्यांनी कलर केलेला आहे. आणि सुंदर असं वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसून देणार आहे. बिलकुल आतमध्ये सुद्धा सुंदर व्यवस्था आहे. या ठिकाणी आपण बघू शकता बेड सुंदर बनवलेले आहेत. आणि बसायची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था छान केलेली आहे. अगदी ड्रॉईंग वगैरे डेकोरेशन छान केलेलं आहे. त्यामुळे आपण सुद्धा हर्टिंगसाठी या ठिकाणी येऊ शकता. सर्व सुविधा आहे. जेवण खावण आहे त्यांचं घरचं आहे. असं सुंदर वातावरण. आणि आपण आज वनपौली 2 या ठिकाणी मुक्कामी राहिलेलो आहोत. खाली रात्री मुक्कामी ठरलं होतं नदीच्या काठावर. मात्र थंडीचा जोर वाढल्यामुळे आम्ही तिथून त्यांच्या बंधूंचं दुसरं स्टे हाऊस या ठिकाणी मुक्कामी राहिलेलो आहोत. छान सुविधा त्यांनी या ठिकाणी आमची ठेवलेली आहे. तिथे पण होमस्टे खूप छान आहे. आपण बघू शकता सुंदर अशी व्यवस्था. रूम व्यवस्था पण छान होती. गॅस गिझर वगैरे सर्व सुविधा या ठिकाणी होत्या. वातावरण सुंदर आहे. आणि अशा सुंदरशा वातावरणामध्ये आम्ही काल मुक्काम येतो. आमच्या रूम तुम्ही बघू शकता. सकाळी आमची निघण्याची तयारी. इथे आम्ही जेवण करत आहे. सगळेजण नाश्ता पाणी आणि निघण्याची तयारी रूममधून.
निसर्गरम्य वातावरणातून सकाळी आम्ही आता निघालेलो आहोत ट्रेकिंगसाठी. ट्रेकिंगला निघालेलो आहोत आम्ही. दादा नमस्कार. चल. महेश्वरच्या रस्त्याने जाताना अत्यंत सुंदर असं वातावरण आपण पाहू शकता. रस्ते थोडासा पाऊस रात्री झाले असल्यामुळे या ठिकाणी थोडा ओलावा आहे, मात्र फारसा त्रास नाही. स्लिपरी रस्ता नाही, रस्ता बनवलेला आहे. बघू शकता एकदम सुंदर असं वातावरणामध्ये प्रवास चालू आहे. चला. या वंतोलीमध्ये पुढे आल्यानंतर आरामाची व्यवस्था आहे. सुंदर असं हॉटेल आहे. निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण पाहू शकता. रस्ते रुंद. या ठिकाणी हॉटेलचा नंबर पण मोबाईल नंबर या ठिकाणी आहे. आतमध्ये राहण्याची व्यवस्था सुंदर आहे. टॉयलेट वॉशरूम. ते मालक आहेत, ओनर ताई. हॉटेल्स आहे, भरपूर सुंदर अशी सुविधा. छोट्या मोठ्या वस्तू खाण्यासाठी बसण्याची व्यवस्था. निसर्गरम्य वातावरणात मुक्काम आपण करू शकता. चल तू पुढे, चल तू पुढे. बरोबर चालतो तुझं. काट्याचं हे झाड आहे. जर मध्य महेश्वरमध्ये येत असाल तर या झाडापासून सावधान राहा, कारण या झाडाला धक्का जरी लागला तरी हे काटे आपल्याला चावतात किंवा टोचतात म्हणता येईल. आणि ते जवळपास 12 ते 13 तास चुनचुन करत असतात, म्हणजे आपल्याला टोचतात, ते जाणवतात. अजून मध्य महेश्वर 2.5 किलोमीटर बाकी आहे. शेवटचा जो टप्पा आहे फारच अवघड आहे. फार परेशान झाले सर्वच. रस्ता फार झिगझॅगचा आहे. अजून 2.5 किलोमीटर चालायचंय. हर हर महादेव. अखेर शेवटी आपण मध्य महेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत. आपण बघू शकता सुंदर असं मंदिर, अगदी आकर्षक फुलांनी सजवलेलं मंदिर आपण बघू शकता. आणि सकाळी 7:30 वाजता आपण चढायला सुरुवात केलेली होती, तर आता जवळपास 4 वाजलेले आहेत. म्हणजे जवळून आपण शूटिंग घेणार आहोत. इथे निवासाची व्यवस्था सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी आहेत. आणि हे सुंदरसं मंदिर या ठिकाणी आपण बघू शकता. मात्र मंदिराचं प्रवेशद्वार सध्या बंद झालेलं आहे. जवळच्या लोकांनी सांगितलंय की पंडितजीला जर तुम्ही विनंती केली तर तुम्हाला दरवाजा उघडून दर्शन घेऊ देतील. आमचे 2 सोबती यायचे बाकी आहे, त्यामुळे आम्ही थोडा वेळ बसणार. त्यानंतर मंदिराचं दर्शन आम्ही घेऊन जाणार आहोत. आपण बघू शकता सुंदर असं मंदिर, फुलांनी सजवलेलं झेंडूच्या. ओम नमः शिवाय नावांचा फुलांचा आकार. इकडे या बाजूला गोमुख मंदिराचा अगदी हुबेहूब केदारनाथ मंदिरासारखंच सेम टू सेम. केदारनाथ मंदिराचा जुना ओटा जर पाहिला होता तर जवळपास याच आकाराचा होता, अंतराचा होता. एवढाच अंतराचा ओटा होता, कारण यापूर्वी सुद्धा मी अगोदर बघितलेला होता. सुंदर परिसराचं वातावरण. मी मंदिराला आता प्रदक्षिणा घालतोय. बॅक साईडमध्ये गौरी शंकर मंदिर आहे. त्याचबरोबर माता पार्वती मंदिर. सर्व मंदिरं मात्र आत्ताच बंद केलेली 10 मिनिटापूर्वी. इथे गोमुख आहे आणि मंदिराची दुसरी बाजू. सुंदर अशा वातावरणात आम्ही या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. फक्त खेद एवढा आहे, मंदिर उघडं मिळालं नाही, पण उघडून देणार आहे. सुंदर वातावरण. ओके, सेल्फी. मंदिराच्या परिसरामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आता पाऊस उघडल्याशिवाय काय आम्ही इथून निघू शकत नाही. आता आपण मंदिराचं दर्शन घेऊन वापस निघत आहोत. दर्शनाच्या ठिकाणी शूटिंग अलाउड नव्हती आणि आता परत वंतोली या ठिकाणी रात्री साधारणतः
11:30च्या पास पोहोचणार आहोत. महाराजांचं दर्शन झालं, मंदिराचं दर्शन झालं. महाराज तेलंगणाचे असल्यामुळे महाराजांनी आमच्याशी चर्चा करून रुद्राक्ष आमच्या गळ्यामध्ये घातलेला आहे. महाराज आता आम्हाला सोबत येत आहे थोड्या वेळापर्यंत. ओके येऊया. बम बम बम. आपण बघू शकता महाराज आपल्या सोबत सोडण्यासाठी आपल्याला येत आहे. सुंदर अशा प्रसन्न वातावरणातून आपण या ठिकाणाहून निघालेलो आहोत. पण ते बर्फातच महाराज या ठिकाणाहून 6 महिन्यांची ड्युटी महाराजांची असते. उखीमठ, केदारनाथ, तुंगनाथ या ठिकाणी असतात. भेटूया पुन्हा. धन्यवाद. हर हर महादेव, हर हर महादेव. ठिकाणी आपल्याला महाराज या ठिकाणी आपल्याला निरोप देण्यासाठी आलेले. हर हर महादेव. ओके. आपल्याला उतरता आणखीन बराच वेळ आहे. 7 वाजलेले आहे. साधारणतः 11 वाजेपर्यंत आपण उतरणार आहोत. आणि संध्याकाळचा नजारा आपण बघू शकतो. हे बर्फाचे पहाड. रस्त्यावर पब्लिक कमी झालेली आहे अत्यंत. थंडी वाढल्यामुळे गारवा जाणवतोय, त्यामुळे पॅक व्हावं लागतं. मित्र हो, आता आहे नाईट ट्रेकिंग चालू. रात्रीचे जवळपास 8:30 वाजलेले आहे. काहीही दिसत नाही. लांब असलेलं गाव मात्र आपल्याला हे दिसत आहे बघा. राईट. आणि आम्ही आता थोड्या अंतरावर आहे या ठिकाणी उभे. बाकीचे काहीही दिसत नाही अंधारामध्ये. आणि हा रस्ता चालू करा ना. माझा चेहरा दाखव ग, फ्लॅश मार. आता रात्रीचा सुरुवात झालेली आहे. काहीही दिसत नाही पाठीमागे. साधारणतः आणखीन 1-1.5 तासात आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचून जाणार आहोत. सकाळी भेटूया. धन्यवाद. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता आपण या ठिकाणाहून निघणार आहोत रांसीकडे. रांसीपर्यंत आपल्याला पायी जावं लागणार आहे. तिथून पुढे आपण जाणार आहोत उखीमठ मार्गे चोपता. आणि तिथून परत प्रवास आहे आपला साधारणतः 5-3.5 किलोमीटरचा. आणि चोपत्याहून आपण जाणार आहोत तुंगनाथ या ठिकाणाकडे. रस्त्याने आपण काही व्ह्यूज पाहणार आहोत. आता भेटूया पुढील भागामध्ये तुंगनाथकडे जाताना. धन्यवाद.